नांदेड अभिवक्ता संघ निवडणूक 2026 ते 2028 या निवडणुकीत आम्ही अभिवक्ता एकता पॅनल कडून आमच्या अध्यक्षासाठी यदुपत देशमुख सर उभे आहेत. त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी डेलमाडे सर आहेत. महिला उपाध्यक्षपदासाठी मी ॲडव्होकेट दीपाली डोणगावकर आहे. सचिवपदासाठी कपिल पाटील आहेत. कोषाध्यक्ष सहसचिवसाठी ॲडव्होकेट पठाण जावेद आहेत. सहसचिव महिला पदासाठी सुजाता बगाटे आहेत. कोषाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट जामनिक मंगेश आहेत आणि वरिष्ठ सहाय्यकसाठी ॲडव्होकेट राठोड प्रदीप आहेत. आणि या निवडणुकीचा लढाईचा एकच उद्देश आहे की जे काही वकील जे आहेत त्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि जे ज्युनियर्स आहेत त्यांना त्यांचे जे प्रश्न रोजच्या कोर्टामध्ये उत्पन्न होतात, जसे की क्लर्क त्रास देतात फाईल देण्यासाठी, पुन्हा ज्युनियर्सचे स्टायफन्स नाही आहेत त्यांना, त्यासाठी आम्ही नक्कीच त्यांचे प्रश्न सोडू. आणि JMFCचे क्लासेससाठी आम्ही एखादा वर्कशॉपसुद्धा चालू करू. डिबेट कॉम्पिटिशन पण ठेवू, जे की अतिशय महत्त्वाचं आहे. आणि बरेचसे असे वकिलांसाठी जे महत्त्वाचं सुरक्षा आणि संरक्षण करणारे कायदे आणणं खूप गरजेचं आहे. 5-6 वर्षापासून वकिलांवर हल्ले होत आहेत आणि हा खरंच निंदनीय विषय आहे. कारण की वकील हा पक्षकारांना न्याय देतो, त्याच्यासाठी लढत असतो. आणि अशा वेळेस वकिलांच्या डिग्निटीला क्लायंटनी असं चुकीचं वागणूक देणं हे चुकीचं आहे. त्यामुळे वकिलांसाठी वकील सुरक्षेसाठी एक आम्ही कायदा पण पास करण्याची आग्रह करू. आणि नक्कीच मागच्या काही काळामध्ये जे राहिलेले आहेत कामं वकिलांच्या हिताचे ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला अभिवक्ता एकता पॅनलसाठी भरघोस मताने विजयी करून द्यायचं विनंती करते. आम्ही नांदेड जिल्हा निवडणूक 2026-28साठी अभिवक्ता एकता पॅनलकडून आम्ही निवडणूक लढवत आहे. आमचे अध्यक्षपदासाठी देशमुख यदुपत अर्धापूरकर हे आहेत. उपाध्यक्षपदासाठी मी स्वतः संगमेश्वर देलमाडे आहे. महिला उपाध्यक्षपदासाठी डोणगावकर मॅडम आहेत. तसेच सचिवपदासाठी कपिल पाटील आहेत. त्यानंतर सहसचिवपदासाठी पठाण जावेद आहेत. सहसचिवपदासाठी महिला बगाटे सुजाता आहेत. कोषाध्यक्षपदासाठी जामनिक मंगेश आहेत. तसेच विशिष्ट सहाय्यक पदासाठी राठोड प्रदीप आहे. तसेच यावेळेस 30% महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 4 महिला राखीव मधून 4 महिला आणि 8 पुरुष असे टोटल 12 सदस्य आम्ही दिलेले आहेत. अभिवक्ता एकता पॅनल हे सर्वसमावेशक असं पॅनल आहे. यांचं सर्व समाजातून एक सगळ्या सिनियरचं मार्गदर्शन घेऊन पॅनल डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळं आणि हे पॅनल जे आहे ते सर्व वकील यंग आहेत आणि प्रॅक्टिस करणारे आहेत. याविरोधात जर अपोजिट जर बघितलं तर हे कोणीच त्याच्यामध्ये प्रॅक्टिस रेग्युलर न येणारे पॅनल आहे. त्यामुळं वकिलांची जाण असणारं पॅनल आमचं अभिवक्ता एकता पॅनल आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याविषयी जरा पुढची भूमिका काय असणार आहे? यामध्ये मागच्या जे 2 वर्षात जे काही काम केलेलं नाही, वकिलांसाठी कुठलंच काम केलेलं नाही, त्याचं त्या पद्धतीनं आम्ही चांगल्या प्रकारे काम करून वकिलांसाठी त्यांना लोन भेटण्यासाठी वित्तीय सहायता करण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे महिलांचं जे 30% आरक्षण आहे ते कम्प्लिटली लागू करण्यासाठी पण आम्ही आश्वासन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे इथं वकिलांना बसण्याची जागा नाही आहे. तसे नवीन बिल्डिंगमध्ये जेव्हा होईल त्यासाठी वकिलांना जास्तीत जास्त प्रमाणात मोठा स्पेस मिळवून देण्याचा प्रयत्न करू. तेथे फर्निचरची व्यवस्था करण्याची सोय करू. महिलांसाठी बाजूलाच तिथेच स्वच्छतागृहाची व्यवस्था करू असं आश्वासन दिलेलं आहे. आम्ही सर्व मतदारांना आवाहन करतो की अभिवक्ता एकता पॅनलच्या पूर्ण पदाधिकारी आणि पॅनल मेंबरला भरघोस मतांनी निवडून द्यावे आणि आपल्या सर्वांगीण विकासाला चालना द्यावी ही विनंती. अभिवक्ता एकता पॅनलकडून मी सदस्यपदासाठी उभी आहे. आमच्या पॅनलचे अध्यक्ष म्हणून असणारे ॲडव्होकेट यदुपत अर्धापूरकर सर आणि सर्व पदाधिकारी, उपाध्यक्षपदासाठी देलमाडे सर, महिला उपाध्यक्षपदासाठी डोणगावकर मॅडम, सचिवपदासाठी ॲडव्होकेट कपिल पाटील सर आणि सर्व आमची जे टीम आहे किंवा पदाधिकारी आहेत, या सगळ्यांचा एकच उद्देश आहे की सर्व धर्म समभाव
या भावनेतून वकील हे प्रोफेशनल आहेत आणि या प्रोफेशनमध्ये त्यांना येणाऱ्या अडचणी आहेत. तसेच आता वकिली व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक झालेला आहे. यामध्ये ज्युनियर्स वकील खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. महिलांना चांगल्या प्रकारे आरक्षण आणि शिक्षण मिळाल्यामुळे महिला वकिलांची संख्या खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि त्यांचं सहकार्य आमच्या पॅनलला खूप चांगल्या प्रकारे आहे. कारण का त्यांच्या वेळोवेळी येणाऱ्या अडचणींसाठी ॲडव्होकेट यदुपत अर्धापूरकर सर हे पदावर नसताना देखील त्यांनी खूप छान त्यांना मदत केलेली आहे. त्यानंतर जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून JMFCची तयारी करणारे जे काही ज्युनियर्स आहेत, मग त्यामध्ये पुरुष असतील आणि महिला असतील, यांना देखील शिरसाट सरांच्या क्लासेसच्या माध्यमातून नोट्स पुरवणे किंवा त्यांच्या क्लासेसची माहिती देणे हे इथपर्यंतचं कार्य सरांनी केलेलं आहे. त्यानंतर सिनियर्स लोकांचा आदरभाव आणि सन्मान आपल्या मनामध्ये ठेवून या सगळ्या लोकांच्या मनातला एक नेतृत्व म्हणून यदुपत अर्धापूरकर सर आणि त्यांनी निवडलेली ही सर्व टीम जी आहे पदाधिकाऱ्यांची, देलमाडे सर असतील, कपिल पाटील सर असतील, मॅडम असतील, आमच्या सहसचिव बगाटे मॅडम असतील, या सगळ्या टीमला घेऊन सरांनी हा सुंदर असा पॅनल तयार केलेला आहे. त्यानंतर महिलांच्या प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडणारं, वकिलांच्या आदरभाव आणि सन्मानाने त्यांची डिग्निटी राखून ठेवण्यासाठी आता आम्ही बऱ्याच ठिकाणी दरम्यान सिनियर्स वकील लोकांच्या ऑफिसला व्हिजिट केली, तर प्रत्येकाने यदुपत अर्धापूरकर सरांच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिलेली आहे की त्यांनी खूप छान टीम या ठिकाणी ऑर्गनाईज केली आणि सगळ्यांना एकत्र घेऊन, इथं कुठल्या जाती धर्माचा भेदभाव नाही किंवा कुठल्याही लोकाला भेदभाव करण्याचं काम नाही आहे. म्हणजेच मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे की आमचं जर पॅनल निवडून आलं तर खरंच कुठंतरी खूप सकारात्मक आणि चांगला प्रभाव आपल्या अभिवक्ता संघामध्ये नांदेडमध्ये एक इतिहास घडणार आहे. आणि ही सर्व टीम जी आहे ती तरुण आहे, तडफदार आहे. सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, इथपर्यंत जाऊन आपले प्रश्न मांडणार आणि हक्कासाठी लढणारी ही टीम यदुपत अर्धापूरकर सरांनी तयार केलेली आहे. आता तुम्हाला माहीत असेल, काम करत असताना आपण बघतो देलमाडे सर असतील, कपिल पाटील सर असतील, हे वेळोवेळी दैनंदिन कोर्टामध्ये काम करत असताना हायकोर्टाचं असेल, सुप्रीम कोर्ट असेल, प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अपील करून, अर्ज करून प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी धडाडीनं कार्य करणारी आणि रात्रंदिवस झटणारी ही टीम आहे. तरी मी एक सदस्य म्हणून मला या टीममध्ये त्यांनी सहभाग दिला. ह्या टीमला मी एवढंच सर्व वकील बांधवांना आणि भगिनींना आव्हान करते की आमच्या या टीमला त्यांनी आपलं भरघोस मत द्यावं आणि एक सेवा करण्याची संधी द्यावी. आमच्या या अभिवक्ता एकता पॅनलचं एक स्लोगन आहे आम्ही तयार केलेलं की विश्वास आपला, लढा आपला आणि विजय नक्कीच आपलाच असेल. धन्यवाद.